तर मित्रांनो सकाळी सकाळी निघलो होतो बरं का गाडी घेऊन आणि आपल्याला ही गाडी न्यायची बरं का मुंबईला. सफर तर आपण कालच चालू केलता बरं का, पण काय अडचणीमुळे आपण सध्या आहे ना नागपूरच्या पुढे आहे. त्याच्यात पण हे पावसाला काय करावं तेच कळा भाऊ. मोकार चालू आहे इकडे पाऊस. गाडीत आपली कालची निघेले तरी पण मुंबई अजून बी 630 किलोमीटर लांब आहे. मित्रांना रातभर ड्रायव्हिंग केली त्याच्यामुळे तो पण झोपला होता. त्याच्यामुळे आपण बसलो होतो 5 वाजेपासून गाडी चालवायला. मग काय गाडी चालू चालू मोकार बोर झालतो आपण बी. त्याच्यामुळे म्हणलं आता पहिले ना एखादी चहाचे दुकान बघू. चहाला धरण तर ओव्हरफ्लो झालं, पाणी रस्त्यावर नाही आलं म्हणजे बरं होईल. तेवढ्यात फायनली आला बरं का एक पंप. आता इथंच थांबून मस्तपैकी पहिले चहा पाणी करून घेऊ. गाडी तर उभी केली पण गाडीच्या काय खाली उतरू वाटा ना भाऊ, कारण की बाहेर पाऊस चालू होता. आता उतराव तर लागन ना, कारण की नाही उतरलं तर उपाशीच राहावं लागन. मग काय पळत पळत हॉटेलवर आलो मस्तपैकी तोंड हात पाय धुतलं, चहा घेतली हो. पहिले एकदा चहा पिली म्हणजे आता काय ताण नाही आपल्याला. मग काय गाडीत बसलो, गाडीला चावी मारली, मस्तपैकी देवाचं नाव घेतलं, निघलो बर का परत आपण आपल्या मार्गाला. त्याच्यात पण मित्र असा झोपेल ना बोजस का बाहेर तुफानी वारा चालू आहे. काय पावसात गाडी चालवायचं एकच फायदा भाऊ, किती का गाडी पळवा गाडीचे टायर काय फुटणारच नाही. तेवढ्यात हा मोकार नाचायला लागला भाऊ. हे झाड हाय नकली बर का, पण पाहायला वेगळीच मजा येते यांना. आणि आतापर्यंत तुम्हाला दगड ओरिजिनल वाटायचे बर का, पण आज कळले नकली दगड आहे म्हणून. इडले 2 फुलं नेले बर का कोणा तरी. एवढं तर बरं झाले गाडी नकली, नाही तर मला न्यायला टाइम नसतं लागले. बरंच लांब आल्यानंतर एक ठिकाणी गाडी आपण उभी करून घेतली बर का. मग होईल तर नाही बर का काही गाडीला, पण म्हणलं थोडंफार चेक केलं म्हणजे आपल्याला पण बरं राहतं नाही का. आता सकाळचे बरंच टाइम झालं त्याच्यामुळे आपण बसलो साईडला. मग मित्र म्हणे मी चालवतो म्हणे आता गाडी. परत जोडीदाराला काय झालं काही नाही, तो बसला साईडला. मग आपणच बसलो चालवायला. चाले तर लय मोठा पार्सल घेऊन चाललंय. तेवढ्यात आलो बर का आपण संभाजीनगरच्या जवळ जवळ. चायला कधी कधी असा प्रश्न पडतो, एवढं मोठं डोंगर नेमकं फोडलं कसं असन. तेवढ्यात हा डोंगर दिसला आणि त्याच्यावर आबळानं कब्जा करेल दिसलं. फायनली मग वैजापूर पैसे आल्यावर मस्तपैकी गाडी आपण खाली उतरून घेतली बर का. इथून काय आमचं नियोजनच लागा ना भाऊ, कारण की मला जायचं होतं घरी. तेवढ्यात आपल्या जांभरगाव मधून मित्र आला बर का भेटायला. आणि आम्ही दोघं बालवाडी पासून 4थी लोक शाळेमध्ये सोबतच होतो बर का. मग हॉटेलवर येऊन पहिले तर मस्तपैकी गरम गरम चहा घेतल्या, त्याच्यानंतर नाश्ता बी केला, कारण की सकाळपासून बी काही खाल्लेलं नव्हतं आम्ही. तेवढ्यात तिथं परत एक मित्र आला जे की आपल्याला त्या दिवशी नाईटला ओव्हरटेक मारित होता. आता सगळं व्यवस्थित झालं बरं का. जोडीदारांना बी जायचं होतं गाडी घेऊन, त्याच्यामुळे फटाफट त्यांना भेटून घेतलं. चला मग काय ते बी निघले त्यांच्या मंजिलकडे. आता आपण बी निघू आपल्या मंजिलकडे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.